नमस्कार. खरं तर मला या विषयावरती व्हिडिओ बनवायचा नव्हता, परंतु बनवावा लागत आहे. त्याला कारण आहे, एका 35 वर्षीय युवकाने आत्महत्या केली आहे. कशामुळं? त्या ॲव्हिटर नावाच्या गेमिंग ॲपमुळं. त्या युवकाचा संसार उघड्यावरती पडलाय. 2 लेकरं आहेत आणि पत्नी आहे. मला सांगा, हे जे रील स्टार आहेत ना, ज्यांना आपण मोठं केलंय, हे रील स्टार काय करतायत? जे ॲव्हिएटर सारखे जे गेमिंग ॲप आहेत, त्याचं प्रमोशन करतात. अरे दादांनो, आणि ते तुम्हाला दाखवतात भली हाय-फाय लाईफस्टाईल, मोठाल्या गाड्या, सोन्यामध्ये गळ्याच्या चैनी, म्हणजे सोन्याच्या चैनी, मस्तपैकी ॲपलचा मोबाईल, हे सगळं दाखवतात आणि ते सांगतात की आम्ही कशाच्या जीवावरती कमवलंय. हे जे गेमिंग ॲप आहेत ना, त्या गेमिंग ॲपच्या भरोशावरती, त्याच्या जीवावरती या ठिकाणी आम्ही हे सगळं कमवलंय असं दाखवण्याचं काम करतात. ऍक्च्युली त्यांनी त्याच्या जीवावरती कमवलेलं नसतं. हे म्हणण्यासाठी त्यांना 10,000 15,000 असे रुपये मिळालेले असतात. मला एक सांगायचं, जे रील स्टार आहेत, जे बेटिंग ॲप जे आहेत, जे असे गेमिंग ॲप आहेत, त्यांचं प्रमोशन करतायत, त्या सगळ्यांना मला सांगायचंय, अरे दादांनो, तुमच्या 10,000 15,000 रुपयासाठी लोकांच्या संसाराचा सत्यानाश नका करू. तुम्हाला तो अधिकार नाही. मला एक म्हणायचं, तुम्हाला प्रमोशन सारखी खूप सारी आहेत ना. तुम्ही दुकानाची ऍड करू शकता, हॉटेलची ऍड करू शकता, एखादा प्रोडक्ट आहे, कॉस्मेटिक प्रोडक्ट आहे, आयुर्वेदिक औषध आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत ना ज्याचं तुम्ही प्रमोशन करू शकतात. मोबाईल फोन्स आहेत, त्याचं तुम्ही प्रमोशन करू शकतात आणि त्याचे प्रमोशन तुम्हाला येतात सुद्धा. परंतु तुम्हाला हव आहे ना खूप मोठी, पण या तुमच्या हवेमुळं तुमचा हे जे लालचीपणा आहे, त्या लालचीपणामुळे लोकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. कित्येक जणांना आत्महत्या कराव्या लागतात. याची कित्येक उदाहरणं आपल्याला या महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटतील. कित्येक लोक कर्जबाजारी झाले आहेत. कित्येक जणांचं होतं नव्हतं बँक बॅलन्स पूर्णपणे संपलंय. मग जर तुम्हाला असे लोकांचे संसार उघड्यावर टाकून जर फक्त आपला आणि आपला स्वार्थ साधायचा असेल, तर प्लीज हे तुम्हाला थांबवावं लागेल. त्यामुळे या जे असे कोणी रील स्टार आहेत, जे बेटिंग ॲपचं प्रमोशन करतात, त्या सगळ्यांना सांगणं आहे, प्लीज हे करू नका आणि लोकांचे संसार उघड्यावरती पाडू नका. एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.